नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी अशी आशा करतो की तुम्ही सर्व आनंदित असाल. मित्रांनो, आपल्या आजच्या या सेक्शनमध्ये आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील एकूण 4 जाहिराती पाहणार आहोत. या सर्वच जाहिरातीमधील ज्या संस्था आहेत, या संस्था अनुदानित संस्था आहेत. तर मित्रांनो, आपण लगेच या जाहिराती पाहूया. पहिली जी जाहिरात आहे ती PDB ट्रस्ट संचालित पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू हायस्कूल राहुरी जिल्हा अहमदनगरमधील ही संस्था आहे. अल्पसंख्याक दर्जा मान्यता प्राप्त मुस्लिम धार्मिक व भाषिक शाळा यांना कनिष्ठ लिपिक आणि कंसामध्ये शिक्षण सेवक म्हटलेलं आहे. यांना पाहिजे 100% अनुदानित अशी ही जागा आहे. तपशील जो आहे म्हणजे क्वालिफिकेशन क्रायटेरिया जो आहे तो इथे दिलेला आहे. त्यांनी 12वी किंवा BA किंवा BCom किंवा BSc. ठीक आहे. कनिष्ठ लिपिकाची ही जागा आहे. कंसात शिक्षण सेवक लिहिलेलं आहे. वेळ पूर्ण वेळ दिलेला आहे. जागा 1 आहे आणि वेतन श्रेणी शासन नियमाप्रमाणे आहे. मुलाखतीचं ठिकाण दिलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू हायस्कूल, मेहबूबनगर, बागवान मळा, बारागाव, नांदूर रोड, राहुरी जिल्हा अहमदनगर. तर पत्ता दिलेला आहे. तारीख दिलेली आहे 5 जून 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. स्वखर्चाने मूळ अर्जासह व ओरिजिनल कागदपत्रासह एक झेरॉक्स कॉपी सोबत घेऊन समक्ष मुलाखतीस हजर राहावे. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला नाही पण पत्ता दिलेला आहे. इंटरनेटवरून जर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळाला तर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जे पण डाऊट्स असेल ते तुम्ही विचारू शकता. ठीक आहे मित्रांनो, तर क्वालिफिकेशन आणि वेतन श्रेणी काय आहे, कोणते पद आहे हे तुम्हाला मी सांगितलं. पुढची जाहिरात पाहूया. पुढची जी जाहिरात आहे ते हिवरखेडा माजी विद्यार्थी संघ संचलित राजाराम आनंदा महाजन माध्यमिक विद्यालय. ही सुद्धा एक भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे. 100% अनुदानित म्हटलेलं आहे. इथे शिक्षण सेवकाची पोस्ट आहे 6वी ते 8वी या गटासाठी. क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय दिलं आहे पहा. BSc किंवा MSc, B ग्रुप प्राधान्य, B.Ed आणि TET CTT असणं आवश्यक आहे, कारण 6वी ते 8वीसाठी हे पद आहे. पदसंख्या 1 आहे आणि जात संवर्ग खुला. पुढे काय म्हटले, पात्र व इच्छुक उमेदवारांनी विद्यालयात दिनांक 9 जून 2024 म्हणजेच रविवारी रोजी सकाळी 10 वाजता मुलाखतीसाठी अर्ज, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या प्रमाणपत्रांच्या मूळ व सत्यप्रतींसह स्वखर्चाने उपस्थित राहावे. सेवा योजना कार्यालय जळगाव येथे नाव नोंदवलेल्या तसंच अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. ठीक आहे. जर नाव नोंदवायचं असेल तर लवकर करून घ्या, कारण त्यांना प्राधान्य देण्यात येईल. सदरचे रिक्त पद महोदय शिक्षणाधिकारी सोसायटी जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून भरण्यात येईल. तर ही जी संस्था आहे ती जळगावमधील संस्था आहे आणि इथे ज्यांनी नाव नोंदवलेलं आहे सेवा योजना कार्यालयात त्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्याच्यामुळे ते करा. त्याशिवाय शैक्षणिक पात्रता मी तुम्हाला सांगितली, पदसंख्या सांगितली आणि TET CET आवश्यक आहे आणि कोणत्या गटासाठी आहे ते सुद्धा सांगितलं आहे. ठीक आहे मित्रांनो, तर इथे सुद्धा एक चांगली संधी आहे. जर तुमचं क्वालिफिकेशन क्रायटेरिया बसत असेल तर नाव नोंदणी करून इथे मुलाखतीस हजर राहा. तर ही होती आपली दुसरी संस्था जी जळगावमधील आहे. ठीक आहे. तिसरी पाहूया मित्रांनो. या संस्थेचं नाव आहे श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ, पणुत्रे, पन्हाळा, कोल्हापूरमधील ही संस्था आहे. अनुदानित म्हटलेलंच आहे. महात्मा फुले मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह यांना अधीक्षक पाहिजेत. अधीक्षकासाठी क्वालिफिकेशन क्रायटेरिया दिला आहे HSC MSc IT. पदसंख्या आहे 1. 8 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजता मुलाखतीस मूळ कागदपत्रासह व जे अटेस्टेड कॉपीज असतात, अटेस्टेड झेरॉक्स कॉपीज त्यांच्यासह हजर राहायचं आहे. मुलाखत ठिकाण दिलेलं आहे महात्मा फुले मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह कळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. एक चांगली गोष्ट काय तर इथे मोबाईल नंबर दिलेला आहे, तर त्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथे त्यांना तुमची शंका ज्या पण काही असेल तर विचारू शकता. कॉन्टॅक्ट नंबर आहे 9130435454. ठीक आहे. या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमचे जे पण शंका असतील ते विचारू शकता. तर ही आपली दुसरी जाहिरात होती जी कोल्हापूरमधील आहे. पुढची जाहिरात पाहूया मित्रांनो. ही जी जाहिरात आहे ती पटेल एज्युकेशन सोसायटीची आहे. नॅशनल हायस्कूल म्हटलेलं आहे. ही नागपूरमधील संस्था आहे. ही सुद्धा एक 100% अनुदानित अशी संस्था आहे. महाराष्ट्र शासनद्वारा अल्पसंख्याक दर्जा प्राप्त उर्दू माध्यम 100% अनुदानित म्हटलेलं आहे. कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. 3 कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. काय पहिला
9175057882. दुसरा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7758045675 आणि तिसरा आहे 9423420622. ते कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुमचे जे शंका असेल ते तुम्ही इथे डायरेक्टली विचारू शकता. पुढे काय म्हटले, पदाचे नाव दिलेले आहे शिक्षण सेवक. 9वी ते 10वीसाठी शैक्षणिक योग्यता दिलेली आहे BSc और MSc. बायोलॉजीमध्ये असणं आवश्यक आहे. BEd आणि उर्दू माध्यमात शिक्षण झालेलं पाहिजे. शिक्षण म्हणजे कोणतं, 10वीपर्यंतचं. ठीक आहे. रिक्त पद 1 आहे. वेतन मानधन शासकीय नियमानुसार सेवानिवृत्तीमुळे हे पद रिकामं होते. पुढे काय म्हटलं, सदर संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वरील पदे भरण्यात येतील. तरी सर्व पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह 8 जून 2024 म्हणजे ही मुलाखत आहे 8 जूनला सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कार्यालयात मूळ कागदपत्रासह आणि अटेस्टेड कॉपीसह हजर राहा. तर मित्रांनो, ही आपली 4थी जाहिरात होती जी नागपूरमधील आहे. ठीक आहे. आणखीन एक 5वी जाहिरात सुद्धा आहे, पण ही 100% अनुदानित नाही आहे. 60% अनुदानित तत्वावरती आहे. ठीक आहे. पण एखादा गरजू कॅन्डिडेट असेल तर ट्राय करायला हरकत नाही आहे. 60%चं 80%, 80%चं 100% सुद्धा जे प्रयत्न करतात त्यांचं होऊन जातं. ठीक आहे. तर जामिया अरबिया रशिदिया सोसायटी आहे, नागपूरमधलीच ही संस्था आहे. रशिदिया उर्दू हायस्कूल, नालसाहेब चौक, रशीदनगर, नागपूर 18. शाळा अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे. सूचित करण्यात येते की आमच्या शाळेच्या खालील शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे पद भरणे. शिक्षकेतर कर्मचारी आहे, प्रयोगशाळा परिसर पाहिजे त्यांना. 12वी पास, विज्ञान शाखेतला, पदसंख्या 1 आहे. माध्यम उर्दू म्हणजे 10वीपर्यंत उर्दू झालेलं पाहिजे आणि संवर्ग खुला प्रवर्ग आहे. ठीक आहे. उपरोक्त पात्रताधारक व इच्छुक उमेदवारांनी दिनांक 19 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता स्वखर्चाने सर्व शैक्षणिक कागदपत्रासह संस्थेचे कार्यालय नाल साहेब चौक, रशीदनगर, नागपूर 18 येथे मुलाखतीकरिता उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे 071227260022 या नंबरवर संपर्क करावे. तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्याच्यामुळे तुमचे जे काही डाऊट असेल तर तुम्ही ते विचारू शकता. तर मित्रांनो, या होत्या आजच्या जाहिराती. या जाहिराती मी आपल्या या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेल्याच आहेत, तुम्ही पाहू शकता. वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या जाहिराती आहेत. मी आज या सेशनमध्ये ज्या जाहिरातींवर चर्चा केली त्या सर्व संस्था अनुदानित संस्था होत्या. त्याशिवाय ज्या विना अनुदानित संस्था आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यातील त्यासुद्धा मी इथे अपलोड केलेल्या आहेत. तर ज्यांच्याकडे जॉब नाही आहे आणि जे प्रयत्न करत आहेत ते इथे नक्की ट्राय करू शकतात. यातल्या काही ज्या संस्था आहेत त्या चांगल्या संस्था आहेत. तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना विचारू शकता साधारण सॅलरी किती मिळेल वगैरे वगैरे. हल्ली इंटरनेटवरती सुद्धा साधारण सॅलरी किती मिळते, ॲव्हरेज सॅलरी ज्याला आपण म्हणतो, ही सॅलरी दिलेली असते. ठीक आहे. त्याच्यामुळे इथे तुम्ही ट्राय तर नक्कीच करू शकता. वेगवेगळ्या ज्या विना अनुदानित किंवा ज्या संस्था खर्चाने जे पदे चालवली जातात त्या संस्थांसाठी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. टेलिग्रामवरती आहेच, त्याशिवाय व्हॉट्सॲप चॅनलवरती सुद्धा मी या जाहिराती अपलोड केलेल्या आहेत. तर हा आपला व्हॉट्सॲप चॅनल आहे. व्हॉट्सॲप चॅनलवरती सुद्धा जसं मी तुम्हाला सांगितलं या सर्व जाहिराती मी अपलोड केलेल्या आहेत. तर इथून सुद्धा जर तुम्ही व्हॉट्सॲपवर कम्फर्टेबल असाल तर व्हॉट्सॲपवरून सुद्धा तुम्ही जाहिराती अपलोड करू शकता. या दोन्ही चॅनलच्या म्हणजे कोणत्या, टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनलच्या ज्या लिंक्स आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुरुवातीलाच दिलेल्या आहेत. तर त्या लिंक्सवरती क्लिक करून तुम्ही चॅनल्सला जॉईन करू शकता आणि ह्या ज्या जाहिराती आहेत त्या डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, मी अशी आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसंच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. ठीक आहे मित्रांनो, तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्ससहित. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.